नमस्कार भगिनींनो, माझी बहीण लाडकी योजनेचे तुम्हाला पैसे मिळाले का? फॉर्म अप्रूव्ड आहे, बँकेला आधार सीडिंग आहे, म्हणजे आधार कार्डला कोणती ना कोणती तरी बँक लिंक आहे, तरी सुद्धा अद्याप जे 4500 मिळणार होते ते आलेले नाही। त्याचबरोबर पहा, मागील महिन्यात 3000 रुपये आले होते, पण या महिन्यात 1500 रुपयाचा हप्ता तिसरा आलेला नाही। आणखीन एक जुलै ऑगस्ट तसेच सप्टेंबरचे 4500 मिळणार होते, पण मला फक्त 1500 रुपये मिळालेले आहेत, 3000 रुपये आलेच नाहीत। अशा बऱ्याचशा कमेंट मागील व्हिडिओमध्ये आलेल्या होत्या। पैसे मिळणार का, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपल्याला घाबरून जायचं कोणतंच कारण नाही। मागील व्हिडिओ बनवलेला होता 2 ऑक्टोबर रोजी, आणि त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाहिला असाल, बऱ्याचशा महिला भगिनींना 4500 आलेले होते। 25 ते 29 सप्टेंबर या कालावधीत तिसरा टप्पा सोडण्यात आलेला होता, पण 80 ते 70% महिलांच्या खात्यावरती पैसे आलेच नव्हते। 2 ऑक्टोबर रोजी बऱ्याचशा भगिनींच्या खात्यावरती हा तिसरा टप्पा 4500चा तसेच 1500चा आलेला होता। आता उर्वरित भगिनींना पैसे मिळणार का? बऱ्याचशा कमेंट आहेत, आम्हाला पैसे मुळात आलेच नाहीत, मिळतील का? तर पहा, आपल्या मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा ट्विटर हँडलवरती पोस्ट केलेले आहे। ती सर्वात प्रथम आपण जाणून घेऊ आणि आपले पैसे मिळतील का हे सुद्धा पाहायला भेटतील। स्क्रीनवरती पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा टप्पा 1,96,43,207 भगिनींना यशस्वीरित्या लाभ हस्तांतरण झाले आहेत। आता उर्वरित 2 कोटीपेक्षा जास्त भगिनी आहेत, त्यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत, ते येतील का? तर पहा, लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असून सर्व पात्र भगिनींना लाभ मिळणार आहे। आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट केलेले आहे, सर्व पात्र भगिनींना हे पैसे मिळणार। आणि आपला मागील व्हिडिओ 2 ऑक्टोबर रोजी सुद्धा आम्ही सांगितलेलं होतं की सर्व महिला भगिनी ज्या पात्र आहेत, त्यांच्या आधार कार्डला बँक लिंक आहे, त्या भगिनींना हे पैसे मिळणार। 2 ऑक्टोबर रोजी पैसे रात्रीपर्यंत आलेले आहेत, काही महिलांचे 3 ऑक्टोबर रोजी सुद्धा आलेले आहेत। आज सुद्धा काही महिलांच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात। ज्या भगिनींच्या खात्यावरती काल 2 ऑक्टोबर तसेच आज पैसे आले असतील त्यांनी कमेंट करा, म्हणजे ज्या उर्वरित राहिलेल्या भगिनी आहेत त्यांना सुद्धा धीर भेटू शकतो की पैसे येत आहेत। आता पैसे येण्यास विलंब, काही कारणास्तव पैसे येत नाही आहेत, पण पैसे सोडलेले आहेत, तुमच्या खात्यावरती येणार आहेत। पात्र भगिनींना पैसेंचा लाभ हा मिळणार आहे। ही आनंदाची अपडेट सर्व भगिनींना शेअर करा ज्यांना पैसे आले नसतील। आता पहा, ज्या भगिनींना 1ही रुपया आलेला नव्हता ते वाट पाहत होते 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर, पण 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत रुपया सुद्धा त्यांच्या खात्यावरती आलेला नव्हता। त्यांना धीर सुद्धा मिळालेला नव्हता, माझे पैसे येतील का नाही। ज्या ठिकाणी फॉर्म भरला होता त्यांना ते फोन करत होते, फॉर्म चुकला असेल, फॉर्म नवीन भरू का, ह्या सर्व गोष्टी त्यांच्या झाल्या असतील। पण 2 ऑक्टोबर रोजी त्याच महिलांच्या खात्यावरती जे आलेले नव्हते त्यांच्या खात्यावरती पैसे आले होते, त्यांना धीर मिळाला। पण तुमचे पैसे आले नाहीत, तुमच्या कमेंट वाचल्या, तुम्हाला सुद्धा पैसे भेटतील। पहा, ज्या भगिनींना पैसे मिळालेले नाहीत त्यांना पात्र असतील, आधार सीडिंग असेल, आधारला कोणती ना कोणती तरी बँक लिंक असेल, तर नक्कीच त्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका। हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। व्हॉट्सअप चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जॉईन व्हा, तसेच आपलं हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।